आजच्या ठळक बातम्या. स्थानिक उत्पादकांना चालना देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घरांसंदर्भातील गैरप्रकार प्रकरणी बैठक. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात खालापूर तहसील अग्रेसर, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचं वक्तव्य. दापोली शहरातील शाळा नंबर 1 च्या दारात धोक्याची घंटा. विपुल कदम पुरस्कृत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. कोकणच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि स्थानिक उत्पादकांना चालना मिळण्यासाठी आज जयगड येथील JSW पोर्ट येथे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. जयगड बंदर येथून काजू, आंबा, मासे आणि कृषी उत्पादकांची प्रभावीपणे आयात आणि निर्यात करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि साधन सामुग्री यांचा सखोल आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जयगड बंदर विकासासाठी समन्वयाने काम करण्याचे त्यांनी आदेश दिले. या बैठकीत बंदर विभाग, कृषी विभाग, अपेडा, कोकण रेल्वे विभाग तसेच JSW पोर्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई क्षेत्रातील इन्क्लुसिव्ह हाऊसिंग अंतर्गत EWS साठी नियमानुसार देयक असलेली 791 घरे नवी मुंबई महानगरपालिकेने विकासकांकडून न घेतल्याने सुमारे 1000 कोटी रकमेचा आर्थिक गैरप्रकार झाल्याचं आमदार विक्रांत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात निदर्शनास आणून दिलं होतं. या विषयात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढाव्यादरम्यान नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये चूक झाली असल्याचं मान्य केलं. यावर सभापती महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर समितीचा प्रारूप आराखडा त्वरित मंजूर करण्यास आदेश दिले आहेत. नवी मुंबई क्षेत्रामध्ये EWS अंतर्गत गरिबांसाठी 791 घरं इन्क्लुसिव्ह हाऊसिंग अंतर्गत दिली गेली पाहिजे आणि ती न दिली गेल्याने 1000 करोडपेक्षा जास्तच्या आर्थिक गैरप्रकाराचा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये मी मांडला होता. त्या विषयाची मागणी मी केली आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये अनियमितता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्या विषयाची एक विस्तृत बैठक राम शिंदे साहेब, सन्माननीय विधान परिषदेचे सभापती यांच्या दालनामध्ये आम्ही आयोजित केली आणि त्यामध्ये या विषयाचा आढावा घेतला गेला. या विषयाचा जाब विचारण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार झाल्याचं कबूलही केलेलं आहे. खरं तर 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ज्या महापालिका आहेत त्यामध्ये 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्तच्या भूखंडावर जर का विकासक बांधकाम करणार असेल तर त्यामध्ये 20% घरं ही EWS अंतर्गत गरिबांसाठी दिली पाहिजे. हा नियम आहे, हा GR आहे. आणि मग ह्याचं व्हायोलेशन करत नवी मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 विकासकांकडनं 148 घरं घेतली, ती गरिबांना दिली. पण त्याच कालावधीमध्ये इतर 11 विकासकांकडून मात्र ही EWSची घरं घेतलीच नाहीत आणि त्यांना कशाबद्दल रिलॅक्सेशन दिलं, कशाबद्दल सूट दिली याचं उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडे नाहीये. आणि त्यामुळे याच्यावरती एक उच्चस्तरीय समिती नेमावी ही मागणी मी केली होती अधिवेशनात. त्यामध्ये सकारात्मक उत्तर मला मिळालं होतं. पण आता सभापती महोदय राम शिंदेजी यांनी पुन्हा निर्देश दिले आणि आता या विषयाला मार्ग मोकळा झालेला आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी याचं प्रारूप तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये या विषयाची समिती गठीत होणार आहे आणि या विषयाची सखोल चौकशी होणार आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात खालापूर तहसील कार्यालय नेहमीच अग्रेसर आहे, असे गौरव उद्गार रायगड जिल्हा किशन जावळे यांनी काढले. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या सूचनेनुसार खालापूर तालुक्यामध्ये आयुष्यमान कार्ड वाटप, ग्रीस टॅग वाटप, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन रेशन कार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नावे कमी करणे, नव्याने वाढवणे या करण्याकरिता मागील काही महिन्यांपासून खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी शासनाचा 100 दिवसांचा उपक्रम राबवून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले. दापोली शहरातील जीवन शिक्षण शाळा नंबर 1 ही गाडीतळ खरेदी विक्री संघासमोर आहे. शाळेच्या गेट समोर रहदारीच्या वाटेवर भला मोठा खड्डा पडला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ही धोक्याची घंटा आहे. या खड्ड्यात लहान मुले पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दापोली नगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन खड्डा बुजवण्याची मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.
गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम पुरस्कृत शिवसेना युवा सेना गुहागर आयोजित गुहागर तालुका मर्यादित पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शांताई रिसॉर्ट पाट पन्हाळे येथे संपन्न झाला। आपल्या कलात्मकतेतून आणि सर्जनशीलतेतून कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि भक्तिमय देखावे साकारल्यानंतर त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळावे, तसेच स्पर्धेच्या निमित्ताने का होईना प्रत्येक जण गणपतीचे देखावे करताना आपल्याकडून प्रदूषण कसे कमी करता येईल, प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल, जेणेकरून आपण या पर्यावरणपूरक स्पर्धेमध्ये कसे अव्वल राहू हा विचार घेऊन सजावट करेल, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता। सदर स्पर्धेमध्ये गुहागरमधून एकूण 51 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मान हा परचुरी गावातील सत्यवान देरदेकर यांना मिळाला। नमस्कार मंडळी, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ही गणपती सजावट जास्तीत जास्त नैसर्गिक तसेच उपलब्ध स्थानिक साहित्यापासून केली आहे। जांभाचिरा, लाकूड, माती, कागदी पुठ्ठा, झाडं, दिवे, पणत्या, नैसर्गिक रंग यांचा उपयोग केला आहे। गणेश मूर्ती शाडू मातीची साच्याशिवाय हाताने बनवली आहे। महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या महत्त्वाच्या स्रोतांमधील एक प्रकार म्हणजे बारव, अर्थात कोकणातील घोडबाव। कोकणातील बारव एक वेगळी ऐतिहासिक आणि पारंपरिक स्थापत्यशास्त्राची ओळख आहे। हवामान बदल आणि उष्णतेच्या झळांनी जमीन तापत असताना या बारव अजूनही पाणी टंचाईवर मात करत आहेत। फक्त गरज आहे ती आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाच्या काळात यांचं अस्तित्व टिकवणे। बारव हे पूर्वजांच्या कुशल जलव्यवस्थापनाचे आणि वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। अशा विहिरींना आत उतरण्यासाठी पायऱ्या असल्याने दिवसा मनुष्य व पक्षी पाणी पितात आणि रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांची तहान भागवतात। अशा या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या वास्तूंचं जतन करण्याची सुबुद्धी आणि ताकद आम्हा मनुष्याला द्यावी, हीच आज बाप्पाचरणी प्रार्थना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।